कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे। दुसऱ्या समन्सची मुदत संपल्यानंतर सुद्धा कामरा पोलीस चौकशीला गैरहजर आहे। कामरा चौकशीसाठी का आला नाही हे तपासण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले। कुणाल कामरा घरी नसल्याची माहिती कुटुंबियांनी दिलेली आहे। आज म्हणजेच 31 मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती, कारण त्याच्या दुसऱ्या समन्सची मुदत आज संपत होती। मात्र अद्याप या क्षणापर्यंत तरी 5:15 वाजत आलेले आहेत आणि आत्तापर्यंत तरी कुणाल कामरा पोलिसांसमोर हजर झालेला नाही। त्यामुळे कामरा चौकशीसाठी का आला नाही हे तपासण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेलेले मुंबईतल्या, मात्र तो सध्या घरी नाही अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। तर या सगळ्याविषयी राहुल कनाल यांनी आपल्याला काय माहिती दिलेली आहे, माध्यमांशी ते काय बोलताना म्हणालेत आपण बघूया। सर देखिए, सरकार का पाटिंबा हो वो मद्रास तक सीमित रहेगा। अगर वो जिस दिन मुंबई आएंगे तो उन्हें हिंदुस्तान के हिसाब से, मुंबई के हिसाब से, शिवसैनिक के हिसाब से जरूर जवाब दिया जाएगा। 100% हम उसका स्वागत करते हैं। हमने मुंबई पुलिस को और यूट्यूब को पूरा लेटर लिखा है। यूट्यूब से अगर आप देखेंगे, मैंने सिर्फ 3 महीने की जानकारी दी है। पिछले 15 साल से जब से उनका चैनल है तब से कितने पैसे आए और कितने अकाउंटेड है कितने नहीं है, FCRA के अंडर आप अगर देखेंगे, सेंट्रल एक्ट है, उसके अंडर तहकीकात हो। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, कुणाल कामरा घरी नसल्याची माहिती कळतीये, नेमकी काय भूमिका सध्या मुंबई पोलिसांनी घेतली आहे, काय अपडेट्स आहेत याबाबत? धार पोलीस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलेलं होतं। हे जे दुसरं समन्स होतं त्याची मुदत आज संपलेली आहे, मात्र अजूनही 2 समन्समध्ये कुणाल कामरा चौकशीसाठी अद्याप मुंबई पोलिसांपुढे हजर झालेला नाहीये। आज दिवसभर त्यांनी खार पोलीस ठाण्याबाहेर, परंतु तो अखेरीस न आल्यानं त्यापूर्वी शिवाजी पार्क माहीम इथल्या त्याच्या निवासस्थानी पोलिसांचं एक पथक दाखल झालं होतं। या ठिकाणी त्याचे आई वडील राहतात, जे ज्येष्ठ नागरिक आहेत। पोलिसांनी घरी त्याची चौकशी केली की समन्स पाठवलं, त्याचं काय झालं, तू घरच्या कुणाल कामरा हा घरी नसल्याचं सांगितलंय, तसेच त्याचा ठाव ठिकाणा सध्या माहिती नसल्याचंही त्यांनी पोलिसांना कळवलंय। त्यामुळे पोलिसांचं हे पथक जे घरी चौकशीसाठी आलेलं होतं, ज्या पत्त्यावर जे समन्स बजावलं तिथं तो सापडला नसल्यानं पोलीस आल्या पावली परत गेलेत। त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणी आता पुढची काय कायदेशीर कारवाई करतात हे पाहावं लागेल। तुर्तास मद्रास उच्च न्यायालयानं कुणाल कामराला या प्रकरणी 7 एप्रिल पर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिलाय। त्यापूर्वी कामराला मुंबईतल्या कोर्टात येऊन रीतसर अटकपूर्व जामीन मिळवणं कायद्यानं बंधनकारक आहे। त्यामुळे आता कायद्यानं कुणाल कामरा पावलं उचलतो आणि मुंबई पोलीस निश्चितपणे मुंबई पोलीस काय पावलं उचलतात आणि कामरा काय पावलं उचलतो याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तूर्त आम्ही या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।